आज मी चालू करणार आहे युनिट नंबर 4. आज मी चालू करणार आहे युनिट नंबर 4. त्याचं नाव आहे नेटवर्क टोपोलॉजीज अँड नेटवर्क डिव्हाइसेस. नेटवर्क डिव्हाइसेसच काय म्हणतात, कनेक्टिंग डिव्हाइसेस बोलतात. यातला पहिला पॉईंट आहे इंट्रोडक्शन. आता नीट लक्ष द्या, इंट्रोडक्शन. नेटवर्क टोपोलॉजी इज द अरेंजमेंट ऑफ कॉम्प्युटर सिस्टीम ऑर नेटवर्क डिव्हाइसेस आर कनेक्टेड इच अदर. नेटवर्क टोपोलॉजी म्हणजे काय की अरेंजमेंट करायचे, कॉम्प्युटरची अरेंजमेंट करणे विथ कनेक्टिंग डिव्हाइसेस आर कनेक्टेड टू इच अदर. म्हणजे कॉम्प्युटरची अरेंजमेंट आणि नेटवर्क डिव्हाइसेसची अरेंजमेंट करायची आणि ते एकमेकांना कनेक्ट करायचे. दॅट इज एक्झॅक्टली अ नेटवर्क टोपोलॉजी. त्याची पुढची डेफिनेशन कोणती आहे? नेटवर्क टोपोलॉजी इज द फिजिकल अँड लॉजिकल अरेंजमेंट ऑफ अ कॉम्प्युटर नेटवर्क. म्हणजे कॉम्प्युटर नेटवर्कची फिजिकल अरेंजमेंट विथ अ लॉजिकल अरेंजमेंट. दॅट इज एक्झॅक्टली अ नेटवर्क टोपोलॉजी. नेटवर्क टोपोलॉजी इज अ लेआउट ऑब्लिक वेव्ह एक्झॅक्टली कॉम्प्युटर नेटवर्क. म्हणजे थोडक्यात काय, कॉम्प्युटर नेटवर्क एक्झॅक्टली वेव्ह म्हणजे कॉम्प्युटर नेटवर्क कशा पद्धतीने, कोणत्या मार्गाने मी क्रिएट करतो, त्याचं लेआउट कसं असेल, प्लस कोणत्या मार्गाने मी ते क्रिएट करतोय. दॅट इज एक्झॅक्टली नेटवर्क टोपोलॉजी. नेटवर्क टोपोलॉजी जिओमॅट्रिकली अरेंजमेंट ऑफ अ कॉम्प्युटर नेटवर्क. म्हणजे कॉम्प्युटर नेटवर्कची जिओमॅट्रिकल अरेंजमेंट इज कॉल्ड ॲज अ नेटवर्क टोपोलॉजी. नेटवर्क टोपोलॉजी हे काय, नंबर ऑफ नेटवर्क टोपोलॉजीचे डेफिनेशन्स आहे. काय डेफिनेशन्स. पुढचा पॉईंट आहे सिलेक्शन क्रायटेरिया. पुढचा पॉईंट आहे सिलेक्शन क्रायटेरिया. यातला पहिला पॉईंट आहे करंट हार्डवेअर. म्हणजे नेटवर्क टोपोलॉजी तयार करण्याच्या अगोदर सिलेक्शन क्रायटेरिया कोणता आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. तर करंट हार्डवेअर म्हणजे नेटवर्क टोपोलॉजी तयार करण्याच्या अगोदर कोणत्या हार्डवेअरची गरज आहे ॲक्च्युली. लाईक मशीन्स असेल, कनेक्टेड डिव्हाइस असेल, केबल्स असतील, कनेक्टर असतील. ठीक आहे, ते हार्डवेअरच्या रिलेटेड त्याचं कॉन्फिगरेशन काय ते चेकआउट करणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे साईज ऑफ नेटवर्क. म्हणजे थोडक्यात एखादा कॉम्प्युटर नेटवर्क असेल बाबा, त्याचा नेटवर्किंग एरिया काय, त्याचा कव्हरेज एरिया काय ते चेक करणे. बजेट लिमिटेशन्स. म्हणजे आता कॉम्प्युटर नेटवर्क तयार करायचं असेल, म्हणजेच काय, कॉम्प्युटर टोपोलॉजी तयार करायची असेल तर बजेट काय असेल बाबा. बजेट काय असेल, बजेट इन द सेन्स किती कॉम्प्युटर मला यूज करायचे आहे, कनेक्टेड डिव्हाइसेस किती असतील, ते बजेट. ठीक आहे. नीड फॉर रिलायबिलिटी. म्हणजे थोडक्यात काय की कॉम्प्युटर नेटवर्क मी तयार केलं असेल, म्हणजेच काय, कॉम्प्युटर टोपोलॉजी तयार केली असेल, ते कॉम्प्युटर टोपोलॉजीज म्हणजेच ते कॉम्प्युटर नेटवर्क हे किती रिलायबल आहे. म्हणजे ते कॉम्प्युटर नेटवर्क किंवा कनेक्टेड डिव्हाइसेस आणि केबल्स किंवा कनेक्टर हे किती चांगली सर्व्हिस प्रोव्हाइड करते आपल्याला. दॅट इज एक्झॅक्टली अ रिलायबिलिटी. पुढचा पॉईंट आहे बँडविड्थ कॅपॅसिटी. आता बँडविड्थ कॅपॅसिटी खूप चांगली असणं गरजेचं आहे. थोडक्यात काय की पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी रेंज किती परफेक्ट आहे, सक्सेसफुल आहे, हे खूप महत्त्वाचं आहे सिलेक्शन क्रायटेरियामध्ये. पुढे आहे स्केलेबिलिटी अँड इझी इन्स्टॉलेशन्स. म्हणजे कॉम्प्युटर नेटवर्क तयार केला असेल मी किंवा कॉम्प्युटर टोपोलॉजी तयार केली असेल, त्याच्यामध्ये मला काही दिवसांनी किंवा काही महिन्यांनी किंवा काही वेळानंतर मला काही एखाद्या दोन मशीन जर मला ॲड करायचे असतील, दॅट इज एक्झॅक्टली अ स्केलेबिलिटी. आणि ते कॉम्प्युटर नेटवर्क किती इझिली कनेक्ट होऊ शकतं, इझिली त्याचा सेटअप होऊ शकतं. दॅट इज एक्झॅक्टली अ इन्स्टॉलेशन. दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट इन द सिलेक्शन क्रायटेरिया. लास्ट पॉईंट आहे ट्रबल शूटिंग. ट्रबल शूटिंग म्हणजे थोडक्यात काय की कॉम्प्युटर नेटवर्क तयार केले मी किंवा टोपोलॉजीज तयार केली असेल, त्याच्यामध्ये ट्रबल शूटिंग होणं खूप महत्त्वाचं आहे. ट्रबल शूटिंग म्हणजे थोडक्यात काय की एखादा फॉल्ट झाला असेल किंवा काय प्रॉब्लेम आला असेल, तो फॉल्ट किंवा तो प्रॉब्लेम फाइंड आउट करणे आणि प्लस तो सॉल्व्ह करणे, त्या प्रोसिजरला काय बोलतात, ट्रबल शूटिंग बोलतात. हा सिलेक्शन क्रायटेरिया खूप महत्त्वाचा आहे. कॉम्प्युटर टोपोलॉजी तयार करण्याच्या अगोदर हा सिलेक्शन क्रायटेरिया चेकआउट करणे, व्हेरीफाय करणे खूप महत्त्वाचं आहे. पुढे आहे टाइप्स ऑफ टोपोलॉजीज. कोणत्या टाइप्स ऑफ टोपोलॉजीचे? स्टार टोपोलॉजी आहे, बस टोपोलॉजी आहे, रिंग टोपोलॉजी आहे, मेश टोपोलॉजी आहे, हायब्रिड टोपोलॉजी आहे आणि लास्ट आहे ट्री टोपोलॉजी. हे काय टाइप्स ऑफ टोपोलॉजीचे. ठीक आहे. आता हे प्रत्येक टाइप्स आपल्याला बघायचे आहेत, एक्सप्लेन करायचे आहेत पुढच्या लेक्चर्समध्ये. स्टार टोपोलॉजी असेल, बस असेल. ठीक आहे. पुढचा पॉईंट आहे टाइप्स ऑफ कनेक्टिंग डिव्हाइसेस. टाइप्स ऑफ कनेक्टिंग डिव्हाइसेस म्हणजेच काय, टाइप्स ऑफ नेटवर्किंग डिव्हाइसेस. आता हे कनेक्टेड डिव्हाइसचं मेन पर्पज काय आहे, मेन इंटेन्शन काय असतं कनेक्टेड डिव्हाइसचं? टू क्रिएट ऑर मेक अ कॉम्प्युटर नेटवर्क बाय कनेक्टेड डिव्हाइसेस. जर मला कॉम्प्युटर नेटवर्क तयार करायचा असेल किंवा टोपोलॉजी तयार करायची असेल तर मला कनेक्टेड डिव्हाइसची गरज पडते. विदाउट कनेक्टिंग डिव्हाइसेस वी कॅनॉट क्रिएट अ कॉम्प्युटर नेटवर्क, वी कॅनॉट क्रिएट अ टोपोलॉजी. कॉम्प्युटर डिव्हाइसेस थ्रू मी नंबर ऑफ कॉम्प्युटर्स एकमेकांना कनेक्ट करू शकतो. दॅट इज एक्झॅक्टली मेन पर्पज ऑफ
कनेक्टेड डिव्हाइसेस. आता कनेक्टेड डिव्हाइस कोणते कोणते कनेक्टेड डिव्हाइस आहे? हब आहे, स्विच आहे, राउटर आहे, रिपीटर आहे, ब्रिज आहे, गेटवे आहे आणि लास्ट आहे मॉडेम. हे प्रत्येक कनेक्टेड डिव्हाइसेस आपल्याला बघायचे आहे, त्याचं एक्सप्लेनेशन्स बघायचं आहे. These are simple explanations regarding the network topologies and network devices. I hope all of you understand. If you any query, any doubt, please ask me by message or call.